52 वर्षीय सरिताजी आज सकाळपासून खोल विचारात हरवल्या होत्या. कोणत्याच कामात त्यांचं मन लागत नव्हतं. त्यांना अस्वस्थ पाहून त्यांच्या 80 वर्षाच्या वडिलांनी विचारले, "काय झालं सरिता? काही समस्या आहे का?" तर सरिताजी एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाल्या, "माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होताना बघून एक आई कशी आनंदी राहू शकते? किती समजवायचा प्रयत्न केला मी त्या दोघांना की छोट्या मोठ्या गोष्टी तर घरात होतच असतात. शब्दाला शब्द वाढत गेले की वाद होणारच, पण कुठे ऐकतात आजकालची मुलं. उद्या कोर्टात सुनावणी आहे आणि त्यानंतर दोघे कायमचे वेगळे होतील." सरिताजींच्या बोलण्यावर त्यांचे वडील म्हणाले, "मुली, 18 वर्षापूर्वी मी आणि तुझी आई सुद्धा अशाच मानसिक त्रासातून जात होतो. जेव्हा तू तुझ्या पतीपासून वेगळे होण्याचा आणि घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता, आम्ही पण तुला खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण तू त्यावेळेस आमचं ऐकलं नाहीस. तर तुझ्या मुलाकडून तू काय अपेक्षा करू शकतेस की तो तुझं ऐकेल? आज 18 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे मुली." वडिलांचे शब्द ऐकताच सरिताजींचे डोळे भरून आले. तेव्हाच त्यांचे वडील म्हणाले, "पण सरिता, मला असं वाटतं की अशा वेळेस तुला मयंक सोबत राहिलं पाहिजे. त्याला आता जास्त गरज आहे तुझी." "तुम्ही बरोबर म्हणता बाबा. मी उद्या सकाळीच पुण्याला निघणार आहे." खरं तर जेव्हा सरिताजींनी पती राजवीरपासून घटस्फोट घेतला तेव्हा त्यांचा मुलगा 10 वर्षाचा होता. आई वडील वेगळे झाल्यामुळे मयंक आतून अस्वस्थ राहू लागला होता. या कारणामुळे तो आईवर नाराज असायचा. घटस्फोट नंतर सरिताजी तिच्या मुलासोबत तिच्या माहेरी राहत होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मयंक पुण्याला नोकरीला लागला आणि तिथेच स्थायिक झाला. सरिताजी आणि राजवीर यांना वेगळे होऊन 18 वर्ष उलटून गेली होती आणि 18 वर्षानंतर त्यांचा मुलगा मयंकचे घरही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा सरिताजी मयंकच्या घरी पोहोचल्या आणि मयंकने दार उघडले तेव्हा त्याच्या वकिलाने त्याला फोन करून त्याचे अभिनंदन केले आणि म्हणाला, "मयंक, आज तुम्हाला घटस्फोट नक्कीच मिळेल आणि कोर्टातून तुमची घटस्फोटाची कागदपत्रेही मिळतील आणि त्यानंतर तुम्ही आणि रोशनी मॅडम तुमच्या नात्यातून कायमचे स्वतंत्र व्हाल." हे ऐकून मयंकचे मन धस्स झाले. तेव्हा सरिताजींनी मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा त्याला त्याचे दुःख अनावर झाले. तो आईला मिठी मारून ढसाढसा रडू लागला. इतके दिवस मनात भरून ठेवलेले ओझे आज त्याने हलके केले होते. तो रडतच म्हणाला, "आई." घरातून बाहेर पडताना रोशनी म्हणाली होती की मयंक, आपण नदीच्या 2 काठासारखे आहोत, जे सोबत असूनही एकमेकांना भेटू शकत नाहीत. कदाचित रोशनी बरोबर सांगत होती. नदीचे 2 किनारे कधीच भेटू शकत नाहीत. तिचे म्हणणे अगदी बरोबर होते. मी आयुष्याला खूप खोलवर पाहतो. जीवनाला इतकेही गांभीर्याने घेऊ नये. कदाचित म्हणूनच आज मी एकटा पडलो आहे. काश त्या दिवशी मी तिला थांबवलं असतं. मी त्या दिवशी तिला सोडून ऑफिसला गेलो नसतो. कसेही करून तिला पटवलं असतं तर मला हा दिवस पाहावा लागला नसता. सरिताजी मयंकच्या वेदना स्पष्टपणे समजू शकत होत्या. तिला माहीत होते की या घटनेने तो आतून पूर्णपणे तुटला आहे. म्हणूनच त्याला समजवताना ती म्हणाली, "बेटा, अजूनही उशीर झालेला नाही. फक्त एकदा पुन्हा या नात्याला एक संधी देऊन बघ. एकटं जगणं इतकं सोपं नसतं आणि ही गोष्ट मी स्वतः अनुभवली आहे. आयुष्यात इतका मोठा निर्णय घेतल्याचा मला अजूनही पश्चाताप होतोय. पण तुम्ही अशी परिस्थिती येऊ देऊ नका." मयंक म्हणाला, "नाही आई, आता सर्व काही संपले आहे. आता हा विचार करून उपयोग नाही. आज न्यायालयाची सहमती मिळाल्यानंतर आम्ही कायदेशीररित्या वेगळे होऊ." काही वेळाने मयंक तयार होऊन कोर्टात निघून गेला. कोर्टाच्या कामकाजाआधी मयंकने रोशनीशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिची आई त्या दोघांच्या मध्येच उभी होती. काही वेळाने त्या दोघांचा घटस्फोट मंजूर झाला आणि मयंक घरी परतला. घरी पोहोचताच सरिताजींनी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. आपल्या दुःखाचा पूर आतून दाटून टाकत त्यांनी एवढंच सांगितलं की आई, रोशनी काही वेळात इथे पोहोचेल, तिचं सामान घेऊन जाण्यासाठी. एवढं बोलून मयंक त्याच्या खोलीत निघून गेला. कपाट उघडले
तर तिथे रोशनीच्या काही साड्या आणि कपडे तिच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मयंकने ठेवले होते. हे सर्व पाहून त्याचे डोळे भरून आले. तो स्वतःचीच म्हणाला, का का मी स्वतःला इतकी शिस्त लावली आणि त्यात माझ्या रोशनीचा श्वास गुदमरू लागला. का मी स्वतःला तिच्यासाठी बदलू शकलो नाही. परिस्थितीनुसार मी जर स्वतःला थोडं बदललं असतं तर आज मी आणि रोशनी एकत्र असतो. दुसरीकडे मयंकच्या घराकडे येताना रोशनीच्या मनात विचारांचे वादळ निर्माण झाले होते. ती विचार करू लागली की कदाचित आयुष्य असंच असतं. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला आपण समजू लागतो तोपर्यंत तो आपल्यापासून खूप दूर गेलेला असतो. जोपर्यंत आम्ही दोघे सोबत होतो मी त्याला समजू शकले नाही आणि आता मला समजले आहे तर खूप उशीर झाला आहे. हे जीवन तुझ्याशिवाय शक्यच नाही. पण आता मीच माझ्या हाताने तुझ्याकडे परत येण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत. विचारांचे वादळ रोशनीला भूतकाळात घेऊन जाऊ लागले. मयंक आणि रोशनी कॉलेजमध्ये सोबतच शिकायला होते. खरं तर रोशनीने मयंककडे कधी लक्ष दिलेच नव्हते. पण जेव्हा मयंक पहिल्या वर्षात पहिल्या क्रमांकावर आला तेव्हा ती हैराण झाली की एखाद्या मुलाचा एवढा चांगला निकाल कसा असू शकतो. मयंकची अभ्यासातील एकाग्रता पाहून ती त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली. हळूहळू दोघेही बोलू लागले आणि काही वेळाने दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. पण दोघांनीही आपल्या भावना एकमेकांना सांगितल्या नव्हत्या. कॉलेजचा शेवटचा दिवस होता. रोशनी मयंककडे आली आणि म्हणाली, मयंक, मला आपल्या या नात्याला एक नाव द्यायचं आहे. मला आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचं आहे. हे ऐकून मयंक काही वेळ गप्प होता आणि मग हळूच म्हणाला, हो, मलाही तू आवडतेस. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. असे म्हणत त्याने रोशनीचा हात हातात घेतला. दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघेही वेगवेगळ्या जातीचे होते म्हणूनच लग्न तितकं सोपं नव्हतं. मयंकच्या घरच्यांचा काही विरोध नव्हता पण रोशनीचे आई वडील तयार नव्हते. पण रोशनीही तिच्या निर्णयावर ठाम होती की ती लग्न करेल तर मयंकशीच, नाहीतर जीव देईल. शेवटी रोशनीच्या आई वडिलांनीही त्यांच्या लग्नाला इच्छा नसतानाही होकार दिला. पण त्यांना मयंकला मनापासून जावई म्हणून स्वीकारता आले नाही. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर 2 वर्षांनी रोशनी आणि मयंकचे लग्न झाले. रोशनीला लग्नानंतरचे ते सुंदर क्षण आठवू लागले. जेव्हा लग्न झाल्यावर रोशनीने मयंकच्या घरी पहिलं पाऊल ठेवले होते तेव्हा मयंकने तिच्या पावलाचे ठसे एका कागदावर घेतले होते आणि अवघ्या 2-3 दिवसांनी तो कागद फोटो फ्रेम बनवून घरी घेऊन आला होता. जेव्हा रोशनीने हे सर्व पाहिले तेव्हा ती आश्चर्याने म्हणाली, अरे, हे माझ्या पावलाचे ठसे तर तू तेव्हा घेतले होते जेव्हा मी लग्न करून पहिल्यांदा या घरात पाऊल ठेवले होते. हो रोशनी, हे तुझ्या पावलाचे ठसे आहेत. पण हे फोटो फ्रेममध्ये का लावलेस? रोशनीने विचारल्यावर मयंक म्हणाला, रोशनी, आई वडील आपल्या मुलीला एका अनोळखी व्यक्तीसोबत आयुष्यभर सोबत राहण्यासाठी सोपवतात. तर त्या माणसाचेही कर्तव्य असते की त्याने आपल्या घरातील लक्ष्मीला तितकेच प्रेम आणि आदर दिले पाहिजे जितके तिला तिच्या आई वडिलांच्या घरी मिळत होते. बस याच दिशेने माझा एक छोटासा प्रयत्न आहे. मयंकचा हा विचार जाणून तिला आश्चर्य वाटले. मग ती विचार करू लागली की लग्नानंतर कसा मयंक सकाळी लवकर उठायचा आणि घरातील जवळपास सगळी कामं करायचा आणि मग आंघोळ करून पूजापाठ करून तो रोशनीला उठवायचा. ती सगळी दृश्य एखाद्या चित्रपटासारखे तिच्या डोळ्यासमोर आले. गुड मॉर्निंग रोशनी मॅडम, पहा सकाळ झाली आहे, खिडक्या उघडत मयंक म्हणाला. पण रोशनीला झोपेतून बाहेर यावंसं वाटतच नव्हतं. मयंक पुन्हा म्हणाला, उठ रोशनी, कडक चहा बनवून आणला आहे मी तुझ्यासाठी. सूर्याच्या सूर्यप्रकाशासोबत चहाचा आनंद घे. मग रोशनी मोठ्या कष्टाने झोपेतून बाहेर आली आणि म्हणाली, गुड मॉर्निंग माय डिअर हजबंड. आजही सकाळी लवकर उठून तुम्ही सर्व कामे आटोपली वाटतं. हो रोशनी, सर्व कामं झालेली आहेत. योग, प्राणायाम, घराची साफसफाई, भांडी, कपडे आणि अगदी झाडू पोछा सुद्धा सर्व काही झाले आहे. फक्त कपडे सुकवायचे बाकी आहेत. तेव्हा रोशनी म्हणाली, अरे मयंक, का सकाळी सकाळी स्वतःची झोपमोड करून सगळी कामे करत बसतोस? तू ऑफिसला गेल्यावर मी सगळी कामं केली असती.
तू तुझ्या ऑफिसची कामं सांभाळ, घरच्या कामाची काळजी करू नकोस. तेव्हा मयंक म्हणाला, अरे नाही, मला सगळं कामं वेळेवर करायला आवडतात. सर्व कामं योग्य वेळी केले तर त्याचा चांगला परिणाम दिसून येतात. आता निसर्गाकडे बघ, तो त्याची सर्व कामे वेळेवर करतो. जसे की सूर्य त्याच्या वेळेवर उगवतो आणि मावळतो. पृथ्वी वेळेवर स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते. नदी आपल्या गतीने वाहत असते. म्हणूनच माणसानेही आपली कामं योग्य वेळी केले पाहिजे. आणि असेही हे सर्व कामं केल्याने माझा खूप फायदा आहे. तुझा फायदा कसा? रोशनीने कुतूहलाने विचारले. तेव्हा मयंक म्हणाला, आता तूच बघ, पहिली गोष्ट म्हणजे दैनंदिन दिनचर्या पाळली जाते आणि त्याने एक चांगली सवय बनते. आणि दुसरे म्हणजे घरातील सर्व कामे सकाळी लवकर केल्याने आपल्याला चांगला व्यायाम मिळतो. त्यामुळे आपल्या आरोग्यालाही फायदा होतो. आणि जर आपण बायकोच्या वाट्याचं काही काम केले तर बायको देखील आनंदी होईल आणि ती आनंदी झाली तर माझाच फायदा होईल. अच्छा, तर ही गोष्ट आहे, रोशनी हसत म्हणाली. तर मयंक म्हणाला, आणि असेही हे घर माझंही आहे. तर रोशनी म्हणाली, माझंही आहे म्हणजे? हे घर तुझंच तर आहे. नाही रोशनी, फक्त माझं नाही, हे घर आपल्या दोघांचे आहे. आपल्या स्वप्नातील घर. आणि आपल्यामुळेच हे घर घर आहे. नाहीतर या विटांनी बनलेल्या बिल्डिंगमध्ये ठेवलेच काय आहे? आणि माय डिअर पत्नी, जर हे घर आपल्या दोघांचे आहे तर मग तूच एकटी का म्हणून काम करशील? आणि असेही कुठे लिहिले आहे का? घरची सगळी कामे फक्त बायकांनीच करावीत, पुरुषांनी नाही. बायकोनी आयुष्यभर कपडे आणि भांडीच धुतली पाहिजेत का? कधी पुरुषाने धुतले तर काय फरक पडतो? आणि रोशनी, काम ते कामच. ज्याच्याकडे वेळ असेल तो ते करू शकतो. बरं, आता हे सांग की चहा कसा झाला? अहो नवरोबा, तुम्ही चहा बनवणार आणि मला आवडणार नाही, असे होईल का? रोशनीने हसतच उत्तर दिले. तेव्हा मयंक म्हणाला, तुझ्या याच आनंदावर तर मी फिदा आहे. असे म्हणत मयंकने रोशनीला मिठी मारली. मग रोशनी म्हणाली, बरं मयंक, दिवाळी जवळ आली आहे तर आज संध्याकाळी आई बाबा घरी येतील. तू लवकर घरी ये. अगं तू काळजी करू नकोस, मी पटकन येईल आणि त्यांच्यासाठी माझ्या हाताने स्पेशल जेवणही बनवतो. तुझे आई बाबा बोट चाटत राहतील बघ. आणि जेव्हा संध्याकाळी रोशनीच्या घरी तिचे आई बाबा आले तेव्हा मयंकची धावपळ पाहून रोशनीचे आई वडील मयंकचे खूप कौतुक करत राहिले. असेच दिवस जाऊ लागले. पण एके दिवशी मयंक संध्याकाळी ऑफिसवरून घरी परतला तेव्हा रोशनी तिच्या मोबाईलमध्ये व्यस्त होती. कदाचित ती तिच्या मैत्रिणीसोबत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये गप्पा मारत असावी. घरी येताच जळण्याच्या वासाने मयंक थेट किचनमध्ये गेला. गॅस बंद करून बाहेर आला आणि रोशनीला म्हणाला, स्वयंपाकघरातील सर्व भाजी जळून गेली आणि तू इथे तुझ्या फोनवर व्यस्त आहेस. मी तुला किती वेळा सांगितलं आहे की फोनमध्ये इतकीही बिझी राहू नकोस की तुला तुझ्या आजूबाजूच्या जगाचाही विसर पडेल. तेव्हा रोशनी चिडून म्हणाली, मला कळत नाही मयंक, तुला माझ्या फोनचा काय प्रॉब्लेम आहे? नेहमी माझ्या फोनबद्दल किंवा सोशल मीडिया साईटबद्दल काही ना काही बोलतच असतोस. जरा बाहेरच्या जगाकडे बघ. जग कुठे चाललेले आहे आणि एक नजर स्वतःकडेही बघ. आताच्या काळातही तू हजारो वर्ष मागे आदिमानव असल्यासारखं जगत आहेस. तू कधी सोशल मीडिया साईटवर तुझं अकाउंट ओपन केले आहेस? जेणेकरून तुला कळेल की जग कसे आहे, किती सप्तरंगी आहे, ते किती सुंदर आहे. जिथे नवीन नवीन मित्र बनवले जातात. एक वेगळंच जग बघायला मिळतं. लोक त्यांच्या सुंदर क्षणाचे फोटो शेअर करतात, दुसऱ्यांच्या फोटोला लाईक करतात, त्यावर टिप्पणी करतात, त्यांची स्तुती करतात. आणि तू जरा स्वतःकडे बघ. आयफोनच्या युगातही बटन असलेला मोबाईल फोन वापरतो आणि तोही 10 वर्ष जुना. तुझे कपडे बघ, तेही बाबा आदमच्या जमान्यातले दिसतात. पांढऱ्या आणि काळ्या रंगाशिवाय तुझ्या आयुष्यात दुसरे रंगच नाहीत. पण मयंक, मला तुझ्यासारखं बेरंग आयुष्य जगायचं नाहीये. अशा कंटाळवाण्या आयुष्याला मी कंटाळले आहे. तेव्हा मयंक म्हणाला, पण रोशनी, माझ्या आयुष्यात फक्त त्याच लोकांना महत्त्व आहे जे लोक माझे स्वतःचे आहेत आणि जे माझ्याशी संबंधित आहेत. त्यांच्याशिवाय मला कोणाशी काही देणे घेणे नाही. जर मी ते नातेसंबंध नीट जपले तर माझ्यासाठी यापेक्षा अधिक समाधानकारक काहीही नसेल. आणि मी तुला याआधीही या वस्तूबद्दल समजावून सांगितले होते
की गरजेपेक्षा जास्त कोणतीही वस्तू चांगली नसते. या वस्तूचा वापर कमी प्रमाणात केला तरच चांगल्या असतात, नाहीतर एका ठराविक मर्यादेनंतर या सर्व गोष्टी व्यसनाधीन होतात. पण याचा विचार तू तेव्हाच करशील ना जेव्हा तू फोन बाजूला ठेवशील. तुला या फोनचे इतके व्यसन लागले आहे की याच्या तुलनेत तुला तुझी नातीही छोटीच वाटू लागली आहेत. या गोष्टीवर रोशनी जास्तच चिडली आणि म्हणाली, जर तुला माझा आणि माझ्या फोनचा इतका तिरस्कार आहे तर तू मला घटस्फोट का देत नाहीस? तुझा चेहरा बघून मला आता चीड येऊ लागली आहे. मला घटस्फोट देऊन स्वतःही टेन्शन फ्री हो आणि मलाही या कंटाळवाण्या आयुष्यातून मुक्त कर. एवढं बोलून रोशनी तिच्या खोलीत गेली. पण हे ऐकून मयंकला धक्काच बसला. त्याला विश्वासच बसत नव्हता की ही तीच मुलगी आहे जी त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती. इकडे रोशनी बेडवर पडून अश्रू ढाळू लागली आणि विचार करू लागली की माझे आई बाबा खरं बोलत होते. मयंक माझ्या लायकीचाच नाही, पण मी त्यांचे ऐकले नाही. माझ्या मनाचे ऐकून मी मोठा मूर्खपणा केला आणि स्वतःच्या हाताने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. असो, हळूहळू ते दोघेही पुन्हा नॉर्मल होण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत होते. लग्नाच्या वाढदिवसाच्या 1 दिवसाआधी मयंक रोशनीला म्हणाला, रोशनी, उद्या आपल्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होईल. तर रोशनी उत्साहाने म्हणाली, मला सांग, आपण लग्नाचा वाढदिवस कसा साजरा करणार आहोत? मयंक आनंदाने म्हणाला, आपण अनोख्या पद्धतीने आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहोत. हे ऐकून रोशनी खूप खुश झाली. तेव्हा मयंक म्हणाला, उद्या सकाळी लवकर तयार हो. आधी आपण मंदिरात जाऊन देवाचे आशीर्वाद घेऊ आणि मग प्रसाद घेऊन गरिबांना जेवण खाऊ घालू. हे ऐकून रोशनी चकित झाली आणि म्हणाली, आणखीन किती दिवस मयंक, किती दिवस हे सगळं चालणार? आपल्या लग्नाला 1 वर्ष झालं, पण तुझ्या सवयी आजपर्यंत बदलल्या नाहीत. ना काही उत्साह, ना काही मनोरंजन. अरे किती बोर माणूस आहेस तू. तुला तुझ्या बायकोला सरप्राईज सुद्धा देता येत नाही. का नाही कळत की आयुष्यात बदल करणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नाराज होऊन आयुष्य जगणे किती बोरिंग असते. फक्त प्रेमाने संपूर्ण आयुष्य नाही जगता येत. अरे एकच तर आयुष्य आहे. काही स्वप्नेही असतात माणसांची. लोकांना बघ जरा, किती मॉडर्न आहेत, किती ॲडव्हान्स्ड आहेत आणि असं राहण्यातच मजा आहे. मला असंच राहायला आवडतं. लेट नाईट पार्टी, डिनर, वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस, केक, पार्टीला आउटिंग करणं, या सगळ्या गोष्टी तुझ्या आयुष्यापासून खूपच दूर आहेत. तुला माहीत आहे का मयंक, माझी मैत्रीण मितालीचे लग्न तेव्हाच झाले होते जेव्हा आपले लग्न झाले होते. पण या 1 वर्षात ती तिच्या पतीसोबत 2दा परदेशात जाऊन आली आणि भारतातील अनेक ठिकाणांना फिरून आली. दरवेळेस कॅन्डल लाईट डिनर, वाढदिवस, सरप्राईज आणि इतर अनेक प्रसंगी ती स्वतःचे सुंदर फोटो काढून पोस्ट करत असते. ते नवरा बायको एकमेकांसोबत किती आनंदी दिसतात. आणि माझी दुसरी मैत्रीण सीमा, 2 दिवसापूर्वी तिचा वाढदिवस होता, तर तिच्या पतीने तिला किती छान सरप्राईज दिले. किती एक्साइटमेंट होती तिच्या चेहऱ्यावर, किती खुश दिसत होती ती. पण माझेच नशीब फुटके आहे. तू तर तेच हजारो वर्षापूर्वीचं आयुष्य जगत आहेस, अगदी कासवाच्या चालीप्रमाणे. प्रत्येक गोष्टीत तुझं स्वतःचं तत्वज्ञान देत असतोस. जमिनीवर बसून शुद्ध शाकाहारी भोजन करायचे, सकाळी लवकर उठून योगा प्राणायाम करायचा. सोशल मीडिया तर तुला एक खोटे जग वाटतं ना? संस्कार, संस्कृती, रूढी, परंपरा हेच सर्व काही आहे ना तुझ्यासाठी? जग कुठल्या कुठे चाललेले आहे आणि आपण मात्र तिथल्या तिथे हजारो वर्ष मागे. खास दिवसासाठी सरप्राईज देणे तर दूरच, तुला तर प्रसाद आणि गरिबांना जेवण खाऊ घालण्यातच समाधान वाटते. रोशनीच्या तोंडून या सगळ्या गोष्टी ऐकून मयंक फक्त आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिला. त्याला माहीत होते की यावेळी काही बोलले तर भांडण आणखी वाढू शकते. दुसऱ्या दिवशी तो रोशनीजवळ आला आणि तिला प्रेमाने समजावत म्हणाला, रोशनी, काल मी तुला जे काही बोललो त्याने तुझे मन दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. जेव्हा माझ्या लक्षात आले की रात्रदिवस फोनवर व्यस्त राहिल्याने आणि सोशल मीडियाचा जास्त वापर केल्यामुळे तुझे घरातल्या बाकीच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे, मला हे सगळे सहन झाले नाही आणि म्हणून मी तुला जास्त काही बोललो. या सगळ्या गोष्टीसाठी मी तुझी माफी मागतो आणि भविष्यात पुन्हा असे काही घडू नये
म्हणून मी तुला या खोट्या जगातून लवकरात लवकर बाहेर पडण्याची विनंती करतो. रोशनी, सोशल मीडियाच्या ज्या लोकांसोबत तुझी पोस्ट शेअर करून त्यांच्याकडून लाईक्स मिळवून तुला जो आनंद मिळतो, पण खऱ्या अर्थाने जेव्हा तुला एखाद्या मित्राची गरज असेल तेव्हा मी तुला खात्रीने सांगू शकतो की यापैकी कोणीही तुझ्याजवळ नसेल, कोणीही तुझ्या मदतीला धावून येणार नाही. त्यावेळेस फक्त तुझी आपलीच लोक तुझ्यासोबत उभे राहतील, ज्यांच्याशी तुझे नाते जुळलेले आहे, ज्यांना खरोखर तुझी काळजी आहे. म्हणूनच वेळी स्वतःला सावर आणि तुझ्या वास्तविक जगाचा विचार कर, तुझ्या नातेसंबंधाचा विचार कर. रोशनी, मी आणखीन एक गोष्ट सांगेन. जेव्हा आपण इतर लोकांचे आयुष्य दुरून पाहतो तेव्हा आपल्याला ते खूप परफेक्ट वाटतं. आपल्याला असे वाटते की किती सुंदर जीवन जगत आहेत आपल्या आजूबाजूचे आणि या जगातले लोक. सोशल मीडियावर जे काही फोटो पोस्ट करतात त्यात ते किती आनंदी जीवन जगत असताना आपल्याला दिसतात त्या फोटोमध्ये. पण रोशनी, आपल्याला हे सुद्धा कळायला हवं की कोणतीही व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्यांशी भांडत असताना तो फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करत नाहीत. जेव्हा तो दुःखी किंवा उदास असतो तेव्हा तो त्यावर पोस्ट करत नाही आणि सोशल मीडियावर त्यांच्या मित्रासोबत शेअर करत नाही. म्हणूनच आपण आपल्या मनातून हे काढून टाकले पाहिजे की प्रत्येकाचे जीवन आनंदी आणि उत्साहाने भरलेले आहे आणि आपण त्यांच्या तुलनेत दुःखी जीवन जगत आहोत. भांडण कोणत्या घरात होत नाहीत, छोट्या मोठ्या गोष्टी तर प्रत्येक घरात होतात. पण या सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या करायच्या की लोक वेगळे होण्याचा विचार करतात, घटस्फोटासारख्या निर्णयाचा विचार करतात. हे चुकीचे आहे ना? जे येथे झाले ते पुन्हा होणार नाही असे जर आपण ठरवले तर आपले जीवन पुन्हा आनंदी होईल. हे जीवन एका मोठ्या पुस्तकासारखे आहे. काल आपल्या आयुष्यात जे काही घडलं ते एका पानासारखं होतं आणि पुस्तकाचं एखादं पान फाटलं किंवा खराब झालं तर त्यासाठी आपण संपूर्ण पुस्तक तर फेकून देत नाही ना. म्हणूनच आपण आपल्या नात्याबाबतीतही असं करू नये. मी आता ऑफिसला जातो, मला उशीर होतोय, संध्याकाळी भेटूया आणि मला पुन्हा माझ्या रोशनीचा तोच हसरा चेहरा हवा आहे. त्यावेळी मयंक ऑफिसला निघून गेला. पण संध्याकाळी तो घरी परतला तर समोरचे दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. रोशनी तिची बॅग पॅक करत होती. मयंक तिला पाहताच म्हणाला, रोशनी, कुठे जायची तयारी करत आहेस? तुला तुझ्या आईचा फोन आला होता का? चला, चांगली गोष्ट आहे. काही दिवस आईसोबत घालवशील तर तुला बरं वाटेल. तेव्हा रोशनी म्हणाली, नाही, मी काही दिवसांसाठी नाही तर कायमची जात आहे. आता मी इथे परत कधीच येणार नाही. रोशनीचे बोलणे ऐकून मयंक चकितच झाला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पण त्याने स्वतःवर ताबा ठेवला आणि म्हणाला, रोशनी, तूच म्हणतेस ना, एकच तर आयुष्य आहे. मग हाही विचार कर, हे जीवन आपल्याला लढण्यासाठी मिळाले आहे का? आपण प्रेमाने आणि समजुतीने एकत्र राहून जगू शकतो ना? मग असे वातावरण का निर्माण करायचे? बघ रोशनी, माझा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न कर. तेवढ्यात मयंकचा मुद्दा कापत रोशनी म्हणाली, मला काही समजायचे नाही. तुझे भाषण तुझ्याकडेच ठेव. मला एवढंच माहीत आहे की जी व्यक्ती माझ्या प्रेमाची पूर्तता करू शकत नाही, ज्याच्या डोळ्यात माझ्या स्वप्नाची किंमत नाही, मी त्या व्यक्तीसोबत राहून माझं आयुष्य बर्बाद करू शकत नाही. असे बोलून रोशनी तिची बॅग उचलू लागली. तेव्हा मयंक म्हणाला, ठीक आहे रोशनी, जर तुला मी इतकाच वाईट वाटत असेल तर तू हे घर सोडून जाऊ शकतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, परत या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. तू तुझी इच्छा असूनही माझ्या आयुष्यात तुझी जागा कधीच बनवू शकणार नाहीस. तर रोशनी रागाने म्हणाली, तुझ्यासारख्या माणसाच्या आयुष्यात परत यायचंही नाही मला. इथे परत येण्यापेक्षा मी माझे आयुष्य संपून टाकीन. असे म्हणत रोशनी मयंकचे घर सोडून कायमची निघून गेली. शेवटी गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचली. मयंकच्या भूतकाळात हरवलेली रोशनी अचानक तिच्या वर्तमान काळात आली. जेव्हा मयंकच्या घराबाहेर पोचल्यावर ड्रायव्हरने टॅक्सीला ब्रेक लावला. दारात पोचल्यावर जशी रोशनीने बेल वाजवली, तिची नजर घराच्या नेम प्लेटवर गेली, जिथे लिहिले होते, रोशनी आणि मयंकच्या स्वप्नातले घर. पाहताच तिचे डोळे भरून आले. बेल वाजताच
सरिताजींनी दार उघडले. लगेच रोशनी त्यांच्या पाया पडली. नेहमीप्रमाणे सौभाग्यवती भवचा आशीर्वाद त्यांनी नकळतच दिला. तर रोशनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. त्याच वेळी रोशनीचा मोबाईल वाजला. "हो आई, मी पोहोचले," उदास मनाने रोशनी म्हणाली. तर पलीकडून आवाज आला, "तिथे जास्त वेळ थांबायची गरज नाही. तुझं सामान घे आणि निघ तिथून." "ठीक आहे आई," असे म्हणत तिने फोन ठेवला. घरात आली तर जणू काही आठवणींनी सजवलेले ते घर तिच्याच येण्याची वाट बघत होते. तिच्या हाताने सजवलेले ते घर जसेच्या तसे होते. समोरच्या भिंतीवर नवरीच्या रूपात सजलेली रोशनीचा एक सुंदर फोटो लावलेला होता, जो आज तिलाच विचारत होता, "काय रोशनी, केलीस तुझ्या स्वप्नाची उडान पूर्ण? ज्याच्यासाठी तू तुझ्या मयंकला सोडलेस?" मग तिची नजर तिच्या पावलांच्या ठस्यांवर गेली, ज्याला मयंकने प्रेमाने फोटो फ्रेम बनवून भिंतीवर लावले होते. मग तिला स्वतःचा आणि मयंकचा एक फोटो दिसला, ज्यामध्ये दोघेही एकमेकांचा हात धरून खूप आनंदी दिसत होते. अचानक तिला असे वाटू लागले की त्या घरातील प्रत्येक वस्तू तिला ओरडून ओरडून एकच प्रश्न विचारत आहे की का उद्ध्वस्त केला तू तुझा हसता खेळता संसार? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अश्रूवर नियंत्रण ठेवत ती खोलीत पोहोचली तेव्हा समोर मयंक उभा दिसला. रोशनीच्या हातातले कोर्टाचे कागद मयंकने बघितल्याबरोबर तो तिला मनात म्हणाला, "रोशनी, भलेही या कागदावर लिहिलेली प्रत्येक वस्तू तू इथून घेऊन जाशील, पण आपल्या दोघांमध्ये जी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती या कागदातही लिहिलेली नाही. हा कागदाचा तुकडा खरंच इतका महत्त्वाचा होता का?" मयंक काही वेळ शांत राहिल्यानंतर मयंकने नॉर्मल होण्याचे नाटक केले आणि म्हणाला, "कशी आहेस तू?" "मी ठीक आहे. मला सांग, तू कसा आहेस?" रोशनीने विचारले असता मयंक काही बोलणारच की तितक्यात रोशनीचा फोन वाजला. फोनवर बोलताच रोशनीच्या पायाखालची जमीनच सरकली. "नाही, असे नाही होऊ शकत," असे म्हणत रोशनी रडू लागली. रोशनीचा रडण्याचा आवाज ऐकून सरिताजी तिच्या खोलीतून बाहेर आली. तर दुसरीकडे मयंकही घाबरला की काय झालं असेल. तेव्हा रोशनी रडतच म्हणाली, "मयंक, माझी मैत्रीण मितालीने आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मला आत्ता तिला भेटायला जायचे आहे." असं म्हणत रोशनी बाहेर जायला निघताच मयंक म्हणाला, "रोशनी थांब, मी पण येतो तुझ्यासोबत." रोशनी मयंकसोबत बाईकवर बसून तिच्या मैत्रिणीला भेटायला हॉस्पिटल पोहोचली. "मिताली, तू असं पाऊल का उचललंस? आणि हे सगळं करण्याआधी तुझ्या घरच्यांचा विचारही केला नाहीस? तुझ्या नवऱ्याबद्दलही विचार केला नाही? तो तुझ्याशिवाय कसा जगेल?" तेव्हा मिताली म्हणाली, "त्यानेच तर मला भाग पाडले हे पाऊल उचलायला." हे ऐकून रोशनी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, "पण हे कसं होऊ शकतं? तुम्ही एकमेकांसोबत खूप खुश होते ना?" तेव्हा तर मिताली खोटे हसत म्हणाली, "अरे कसली खुश यार. एका स्त्रीला कितीही ऐशो आराम मिळाले, पण जर नवऱ्याचंच प्रेम मिळालं नाही तर असे आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे? त्याला दुसरी मुलगी आवडते, मग मी जगून तरी काय करू?" सर्व सत्य कळाल्यावर रोशनीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला स्वतःवर नियंत्रणही ठेवता येत नव्हते. अचानक तिला तिचा आणि मयंकच्या नात्याचा विचार आला. त्या माणसाने फक्त आणि फक्त तिच्यावरच प्रेम केले होते. कधीच त्याने त्याच्या प्रेमात कमी पडू दिली नाही. तिची प्रत्येक गरज पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. मग तरीही दोघांचे नाते का तुटले? थोड्या वेळाने जेव्हा रोशनी आणि मयंक हॉस्पिटलमधून बाहेर आले तेव्हा मयंकने विचारले, "कुठे जायचे आहे रोशनी? तुला जर ठीक वाटत नसेल तर मी तुला तुझ्या घरी सोडतो. तुझं सामान तू उद्या घेऊन जा." तेव्हा रोशनी म्हणाली, "नाही मयंक, तुझ्या घरी चल. मी एकदा परत गेले तर पुन्हा कधीच येऊ शकणार नाही." रोशनीच्या मनात विचारांचे वादळ चालू होते. ती विचार करत होती की बरोबर तर बोलत होता मयंक, की जी लोक सोशल मीडियावर आनंदी दिसतात ती लोक त्यांच्या खऱ्या आयुष्यात आनंदी असतीलच असे नाही. त्यांना पाहून आपण स्वतःची तुलना त्या लोकांशी करू लागतो आणि आपणही असेच जीवन जगावे असे आपल्यालाही वाटू लागते. आणि या संघर्षाच्या जगात जे आपल्या जवळ असतात आपल्याला त्यांचे महत्त्व कळत नाही. वाटेत जेव्हा मयंकने सिग्नलवर गाडी थांबवली तेव्हा रोशनीने पाहिलं की त्यांच्या शेजारी स्कूटीवर एक विवाहित जोडपं बसलेले होते.
नवऱ्याच्या मागे बसलेली त्याची बायको नवऱ्याला मिठी मारून बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर एक आनंद होता, जणू ती स्वतःला सुरक्षित समजत होती. त्यांच्याकडे पाहून रोशनी विचारात पडली की किती गोड क्षण असतो हा, अशा व्यक्तीच्या सहवासात आपले जीवन घालवणे, जो आपल्यावर अतोनात प्रेम करतो. किती मोठा विश्वास निर्माण होतो दोघांमध्ये. ते प्रेम मिळाल्यावर बाई तिचे संपूर्ण दुःख विसरते. एकेकाळी मी सुद्धा मयंक सोबत असेच सुंदर जीवन जगत होते. तेवढ्यात तिच्या हातातील कोर्टाचे कागद बघताना ती मनातल्या मनात बोलली की या कागदाच्या तुकड्याने माझे प्रेमच हिरावून घेतले नाही, तर माझा सर्व आनंद, प्रत्येक क्षण कायमचा हिरावून घेतला. ते सुंदर क्षण हिरावून घेतले जे एकेकाळी आम्ही एकत्र घालवली होती. काही वेळाने जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा मयंक म्हणाला, रोशनी, तू तुझ्या खोलीतून तुझे सामान घे, म्हणत मयंक त्याच्या आईच्या खोलीकडे जाऊ लागला. तेव्हा रोशनी म्हणाली, मयंक, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. मयंकने रोशनीकडे पाहिलं तर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला असे पाहून मयंक लगेच म्हणाला, तू ठीक तर आहेस ना रोशनी? इथे बस, तुला काय बोलायचे आहे ते बोल, मयंकने विचारले. पण रोशनीला इच्छा असूनही काही बोलता येत नव्हते. तिचे मन धस्स झाले होते. ती फक्त रडतच होती. थोड्या विश्रांतीनंतर मयंकने विचारले, रोशनी, मी तुला एक गोष्ट विचारू का? किती महिने आपण एकमेकांपासून वेगळे राहिलो. तुला माझ्याशी बोलावं असं क्षणभरही वाटलं नाही का? एकदा मला फोन करायला हवा होता. आपल्या दोघांचे नाते इतके कमकुवत होते का? बोलता बोलता मयंकचा आवाज कापू लागला. तेव्हा रोशनी दबक्या आवाजात बोलली, खरं सांगायचे तर या घरातून जाण्याचा निर्णय घेऊन मी स्वतःचंच नुकसान करून घेतले. मी तुझ्यावर थोडीशी नाराज काय झाली की मी इतरांना आपल्या नात्यात येण्याची परवानगी दिली. माझ्याच लोकांनी माझ्या रागाचे द्वेषात रूपांतर कधी केले मला कळलेही नाही. आणि माझ्या लक्षात येईपर्यंत मी कोर्टाच्या कागदपत्रावर सही केली होती. माझ्याच लोकांनी मला तुझ्यापासून इतकं दूर केलं की मी पुन्हा तुझ्याकडे परत येऊ शकत नाही. पण या सगळ्यात मी त्यांना ती संधी दिली. ही माझी चूक होती. मयंक, आज सगळ्या गोष्टीतून गेल्यावर सगळं काही हातातून निसटल्यासारखं वाटतंय. आज मला कळतंय की जो माझी सर्वात जास्त काळजी घेत होता, मी त्याचीच पर्वा केली नाही. ज्या गोष्टी तू मला समजवण्यासाठी सांगितल्या होत्या त्या गोष्टी मला त्यावेळी चुकीच्या वाटत होत्या. पण हळूहळू सांसारिक गोष्टीसोबतच तुझ्या त्या सर्व गोष्टी मला समजल्या आहेत. आजच्या काळात नाती तुटण्याचे सर्वात मोठे कारण हेच आहे की आपण आपल्या संस्कारापासून खूप दूर जात आहोत. आपल्या इच्छेनुसार जगण्याचा विचार करत असतो. सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या या युगात आपण दिवसभरात इतक्या साईट्सला भेट देतो की आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत बसायला आपल्याला वेळच मिळत नाही. आपण आपल्या नात्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पण मयंक, कदाचित मला या गोष्टी समजायला खूप उशीर झाला आहे, असे म्हणत रोशनी रडू लागली. मग रोशनी थोडी शांत झाली आणि म्हणाली, पण मयंक, तू मला फोन करू शकत होतास ना? तू मला एकदा तरी फोन करून समजवायचा प्रयत्न केला असता किंवा मला घ्यायला आला असतास. मयंक म्हणाला, बऱ्याचदा विचार केला, पण कदाचित अहंकाराच्या भिंती आपल्या भावनापेक्षा जास्त मजबूत झाल्या होत्या. जर मी माझा अभिमान बाजूला ठेवून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला असता तर आपले नाते तुटण्यापासून वाचले असते. हे सांगताना मयंकचे डोळे भरून आले. रोशनी मयंक समोर बसून म्हणाली, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मयंक, तू माझ्यासाठी पुन्हा तुझ्या हृदयात जागा बनवू शकतोस. ती जागा तर तुझीच आहे रोशनी. तू शरीराने हे घर सोडलं होतं, पण तू गेल्यानंतर असा एकही दिवस गेला नाही जेव्हा मी तुझ्या आठवणीत रडलो नसेल. परत येऊन जा रोशनी, मला तुझी गरज आहे. हे ऐकून रोशनीच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते. एका झटक्यात तिने ते कोर्टाचे कागद फाडले. तेवढ्यात रोशनीचा फोन वाजला. हॅलो रोशनी, तू अजून घरी का आली नाहीस? कुठे राहिलीस? आई, मी तर कधीच घरी पोचली आहे, पण तुझ्या घरी नाही तर माझ्या आणि मयंकच्या घरी, आणि आतापासून हेच माझं घर आहे, असे म्हणत रोशनीने फोन कट केला. तिने मयंकच्या छातीवर डोके ठेवले तर मयंकने तिला मिठीत घेतले. दोघांच्या भावनाचे बांध एकाच वेळी तुटले आणि दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
काही वेळाने मयंक आणि रोशनीला कळाले की सरिताजी घरी नाहीत. त्यांनी सगळीकडे पाहिलं, पण आई कुठेच दिसली नाही. मयंकने आईला अनेकदा फोन केला, पण त्यांचा फोनही लागत नव्हता. मयंकने त्याच्या आजूबाजूंनाही फोन करून विचारलं, पण सरिताजी तिथेही नव्हत्या. थोड्या वेळाने त्यांना सरिताजींचा फोन आला. आई, कुठे आहेस तू? आम्हाला न सांगता कशी निघून गेली? असं कोणी करतं का? तेव्हा पलीकडून त्याच्या आईचा आवाज आला, बेटा, खरं तर मुलं त्यांच्या पालकांकडून खूप काही शिकतात, पण आज मला माझ्या मुलांकडून शिकायला मिळाले. मी तुझ्या वडिलांच्या घरी आहे आणि आजपासून मी आणि तुझे वडील एकत्रच राहणार आहोत. मित्रांनो, पती पत्नीमधील प्रेम आणि संघर्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लहान सहान गोष्टींवर असा निर्णय घेऊ नये ज्याचा पश्चाताप आयुष्यभर करावा लागेल. तर मंडळी, कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा.